अनेक तज्ज्ञ आमच्या ह्या अपेक्षा महाराष्ट्राच्या कार्यक्रमात सहभागी झाले. चंद्रशेखर प्रभू झाले, धारावी विकास कृती समितीचे अनेक नेते झाले, राज्यभरातून पुण्यातून असतील, काही काही त्या शहराचे तज्ज्ञ, त्या शहरातील ज्येष्ठ नागरिक, म्हणजे ज्यांना शहराची जाण आहे असे लोक, सगळ्यांनी एक मुद्दा सांगितला की झोपडपट्ट्यांचा विकास जाणीवपूर्वक केला जात नाही. झोपडपट्ट्याचा विकास हा केवळ राज्य सरकारच्या मनाने केला जातो की ज्यावेळेस करायचा त्यावेळेस करायचा असेल तर होऊ शकतो. अनेक आराखडे दिला. आता धारावीचं उदाहरण घेतलं, किती वर्ष झाला हा झोपडपट्टीचा विकास प्रलंबित पडलेला आहे. अशा अनेक शहरातल्या 72च्या दुष्काळात पडलेल्या झोपडपट्ट्या आजही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जशा तशा आहेत. तिथं सुविधा नाहीत, तिथं पाणी विजेची समस्या कायम आहे. तर अशा वेळेस सरकार म्हणून अशा झोपडपट्ट्याच्या विकासासाठी नेमकं काय धोरण आखलं पाहिजे? हे असं आहे की पहिल्यांदा झोपडपट्टीचा विकास करत असताना चाळींचा देखील विकास झाला पाहिजे. वर्षानुवर्ष चाळीमध्ये राहणारी लोक, त्यांना नको चांगली सुविधा नको आहे त्यांना. बरोबर आहे. त्यांनी चाळीमध्ये टॅक्सेस भरले, ते सगळे कायदे तिथं त्यांनी त्या ठिकाणी झोपड्या तयार केल्या नाहीत, परंतु आयुष्यभर चाळीमध्ये राहिले. त्यांचाही विकास केला पाहिजे. झोपडपट्टीवासियांचा पण देखील विकास केला पाहिजे. पण मला कोणाबद्दलही काही म्हणायचं नाही, परंतु शासनाने एखाद्या जर ठिकाणी निर्णय घेतला, उदाहरणार्थ मुलुंडमध्ये आज SRA स्कीम जाहीर आहे, परंतु SRA स्कीमची संकल्पना अशी आहे की तिथल्या झोपडपट्टीवाशांना पहिल्यांदा दुसऱ्या ठिकाणी कॅम्पामध्ये नेऊन ठेवायचं आहे, कॅम्पमध्ये नेऊन ठेवायचं आहे. आणि त्या जागेवर जो कोणी विकासक असेल, त्यांनी जे कोणी झोपडपट्टीधारक असतील त्यांना जागा द्यायची, तो मोफत देणार. बरोबर. पण तो मोफत देत असताना तो सुद्धा काही व्यवसाय करायलाच बसलेला आहे. त्याच्यानंतर त्यालाही 4 पैसे मिळाले पाहिजेत, म्हणून त्याला FSI वाढवून द्यायचा. पण बऱ्याच वेळेला तिथून कोण खालीच जागा करत नाही. जर खाली करता शासनाने निर्णय घेतला की लगेच हे जे कोणी मानवता दृष्टिकोनवाले आहेत ते लगेच तिथे येऊन उभे राहतात. सगळ्यात मोठी समस्या शहरांमध्ये सध्या घनकचरा आणि पर्यावरण या 2 गोष्टीची आहे. काय अपेक्षा व्यक्त करतात तुमच्या कार्यकर्त्यांकडून किंवा जनतेकडून की कशा प्रकारचं सहकार्य या 2 समस्यावर मात करण्यात तुम्ही काय पुढाकार घेऊ शकता का? आता कुठलाही प्लॅन करत असताना घनकचरा व्यवस्थापनाकरता जागा राखून ठेवण्याची पूर्वी तरतूद नव्हती, ती तरतूद आपण ठेवलेली आहे. वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात, त्यांचे अंत्यसंस्कार करण्याकरता स्मशानभूमी असेल, नाहीतर आणखीन कब्रस्तान असेल, नाहीतर आणखीन ते होली असेल, जे काय आहे त्याच्याकरता म्हणून जागा राखून ठेवण्याकरता म्हणून आपण त्याच्यामध्ये कायद्यानं बंधन केलेलं आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी कायद्यानं आपण बंधनकारक केलेल्या आहेत. एकेकाळी शहरामध्ये साचणारा कचरा, हा कचरा कुठेतरी उपनगरामध्ये नेऊन टाका, जिथे कुठे रस्ता तयार करायचा असेल तिथे नेऊन टाका. आणि त्यावेळेला त्या कचऱ्यावरून रस्ते तयार करण्याचं काम मोठ्या शहरापासून छोट्या शहरापर्यंत केलेलं आहे. पण त्यावेळेला नागरी वस्तीकरण कमी झालं होतं. आज घनकचऱ्याचा प्रश्न इतका भयानक आहे की ह्या घनकचऱ्यावरून जशा ग्रामीण भागामध्ये पाण्यावरून लढाया सुरू होत आहेत, तशा शहरामध्ये घनकचरा आमच्या बिल्डिंगच्या समोर नको. म्हणजे खरं तर घनकचरा टाकण्याच्या ग्राउंडच्या बाजूला नंतर बिल्डिंग झाल्यात. 50-60 वर्षापासून जिथे कचरा पडतोय त्याच्यानंतर बिल्डिंग झाल्यात. पण आज त्याची दुर्गंधी, आज पर्यावरण प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आज मानवतावादी दृष्टिकोनाच्या संघटना पुढे यायला लागल्यात. आणि म्हणून आम्ही सर्वांनी, माझ्या पक्षाच्या वतीने मी पहिल्यांदा सांगेन की स्वतःच्या घरातल्या कचऱ्यापासूनचं व्यवस्थापन आम्ही सर्वांनी करायला शिकलं पाहिजे. अगदी शेवटचा प्रश्न विचारतो की आम्ही हा जो उपक्रम हाती घेतला अपेक्षा महाराष्ट्राचा, जनतेच्या खूप अपेक्षा आहेत. राज्यकर्ते म्हणून तुमच्या जनतेकडून लोकसहभागाची अपेक्षा आहेत आणि मुळात ही व्यासपीठच याच्यासाठी आहे की लोकसहभागातून आपण सगळेजण बदल घडवूया. लोकसहभाग असेल तर सगळ्या चळवळींना यश मिळतं. तुमच्याही लोकांकडून अपेक्षा की लोकांनी आमच्यासाठी हे करावं, आम्ही त्यांना अशा प्रकारची सुविधा देण्याची तयारी आहे. काय सांगाल, काय ग्वाही काय देऊ शकता की या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील, त्यांच्या अपेक्षांना कुठेतरी मूर्त स्वरूप मिळेल? 100% मिळणार नाही मान्य, पण बऱ्यापैकी लोकांना एक संधी मिळेल, एक सुविधा मिळेल आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा उद्देश सफल झाला असं वाटेल. त्यासाठी तुम्ही लोकांना काय ग्वाही देऊ शकता? उमऱ्यामध्ये काल पण एक इमारत कोसळली. गेल्या 3 महिन्यामध्ये खूप मोठमोठ्या दुर्घटना घडल्या. बरोबर. ह्या इमारती कोसळल्यानंतर बिल्डिंगच्या मालकाला आपण अटक करतो. तिथला स्थानिक कोण लीडर गेला, बाबा हे कशाला आता पाडताय म्हणून सांगितलं की त्याच्यावर आपण कारवाई करतो. परंतु ह्या इमारती उभ्या राहिल्या त्यावेळेला आमच्या अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं का? आमच्या अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय किंवा त्यांच्या दुर्लक्षाशिवाय झाल्या का? नाही झाल्या. पहिल्यांदा कायद्यामध्ये आपण तरतूद केली, पहिल्यांदा की अशा पद्धतीनं कुठल्या शहरामध्ये जर अनधिकृत बांधकाम होत असेल आणि ते अनधिकृत बांधकाम होत असताना जर संबंधित अधिकाऱ्याच्या लक्षामध्ये आणून दिलं गेलं आणि त्यांनी कारवाई केली नाही
तर त्याच्यावर रोख रकमेची दंडात्मक कारवाई होईल तर होईलच, पण त्याला जेलमध्ये जाऊन शिक्षेला सुद्धा पात्र व्हावं लागेल असा कठोर कायदा करण्याचं काम आम्ही पहिल्यांदा केलेलं आहे. बरोबर. जी पूर्वी कायद्यामध्ये तरतूद नव्हती त्याची सगळ्या शहरांनी अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करावी. सरकारनं देखील हा कायदा कठोरपणे राबवावा. जो पिंपरी चिंचवड आणि पुणा यांनीच फक्त राबवायला सुरुवात केलेली आहे बरोबर आहे. तो करावा. दुसरी गोष्ट, अनधिकृत बांधकामं पाडण्याकरता पोलीस फोर्स मागितला जातो, तो पोलीस फोर्स मिळत नाही अशी तक्रार केली जाते. महानगरपालिकांनी स्वतःचा पोलीस फोर्स तयार करावा. पोलीस स्टेशनला त्याच्यात थोडीशी काय त्यांची रक्कम आहे ती भरावी, त्याच्याकरता तरतूद केलेली आहे. अग्निशमन दल मजबूत होण्याकरता म्हणून कायद्यामध्ये ज्या काही सुधारणा कराव्या लागतील त्या सुधारणा केलेल्या आहेत. वॉटर ऑडिट ज्याला म्हणतात, पाणी तुम्ही कसंही वापरावं ते कसंही तुम्हाला आता वापरता येणार नाही, ते वॉटर ऑडिट तुम्हाला केलेलं आहे, ते कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. एनर्जी ऑडिट कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही जर छोट्या छोट्या नगरपालिका बघाल, आपल्याकडे नगरपालिका, महानगरपालिका, अ ब क वर्ग नगरपालिका 223 आहेत सगळ्या. बरोबर आहे. तर कितीतरी नगरपालिकातून रिटायर झालेले कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा शेवटची पेन्शन सुद्धा देण्याची ऐपत आता नगरपालिकांची राहिलेली नाही. बरोबर आहे. ते केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मदतीचीच वाट बघतायत. त्यांना आपण त्या ठिकाणी आकृतीबंध दिलेला आहे आणि त्यांना खर्चाचे त्या ठिकाणी निश्चित अशा प्रकारची एक मर्यादा ठरवून दिलेली आहे. त्या मर्यादेच्या पलीकडे त्यांनी जाऊ नये हे मी सांगेन. तिसरी गोष्ट, घनकचरा व्यवस्थापनाकरता कंपल्सरी आता जागा राखून ठेवणं आणि त्याचं व्यवस्थापन करण्याकरता किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणारे छोटे छोटे कारखाने तयार करा किंवा त्याच्यावर तशा पद्धतीचं प्रोजेक्ट तयार छोटे छोटे करा अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे, त्याचा त्यांनी उपयोग करावा. तिसरी गोष्ट, शहरामध्ये अनधिकृतपणे बांधकामं जर करत असेल तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कायद्याचा जबरदस्त वापर करून त्यांनी त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करावी. आणि चौथी गोष्ट की नागरिकांनी सुद्धा स्वतःहून याच्यामध्ये पुढाकार घेऊन अशा पद्धतीनं कोण चुकीचं वागत असेल तर त्याबाबत स्वतः पण पुढाकार घेऊन, मी तर वागणार नाही पण दुसरा जर वागत असेल तर त्याला सुद्धा मी योग्य त्या सूचना करेन अशा पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि जे कोणी निवडून जाणारे लोक आहेत त्यांना माझं पुन्हा पुन्हा सांगणं आहे की लोकांनी निवडून दिल्यानंतर पुन्हा पुन्हा मी निवडून येईन कसा याची चिंता करूच नका. मी तर माझ्या आयुष्यामध्ये कधीच करत नाही. पुन्हा निवडून येईन किंवा नाही येईन त्याची चिंता करण्याच्या ऐवजी मी एवढं काम करेन की माझ्या पूर्वी कुणी इतकं काम केलं नसेल आणि माझ्या नंतर पुढची 5-25 वर्ष एवढं काम करू शकणार नाही, इतकं चांगलं काम करा. सवंग लोकप्रियतेकरता बिलकुल बळी पडू नका. आणि कायद्याची अंमलबजावणी करताना हा माझा कार्यकर्ता आहे आणि हा विरोधी पक्षाचा कार्यकर्ता आहे, हा माझ्या जवळचा आहे आणि तो माझ्या लांबचा आहे, हा माझा नातेवाईक आहे आणि तो माझा नातेवाईक नाही, असा दुजाभाव न करता सरसकट जर तुम्ही कायद्याची अंमलबजावणी केली, अनुभव घेऊन बघावा महाराष्ट्र सगळे समान, कायद्यापुढे सगळे समान नाही, कायद्यापुढे तर आहेतच, कायद्यात बोलायला आहे, पण माझ्या कार्यशैली पुढे आणि माझ्या कार्यकृती पुढे सगळे मला सारखे आहेत माझ्या कार्यकालामध्ये, असं जर धोरण सत्ताधारी जे कोणी असतील त्यांनी राबवलं तर मी आज सांगतो तुम्हाला, जनता सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही.